एका वेळेस एका सुंदर खेड्यात एका छोटी आणि खूप जिज्ञासू मुलगी राहत होती. तिचे नाव लीला होते. लीला प्रत्येक गोष्टीबद्दल उत्सुक असायची. तारे, नद्या आणि विशेषतः तिच्या खेड्याच्या बाजूच्या घनदाट जंगलाबद्दल. गावातील लोक तिला सांगायचे की जंगलाच्या आत खोलवर जाऊ नकोस, कारण तिथे विचित्र गोष्टी घडतात. पण लीलाची उत्सुकता तिच्या भीतीपेक्षा जास्त होती. एके दिवशी सकाळी तिने निळी बॅग, बिस्किटचा डब्बा आणि चित्रकलेची वही सोबत घेऊन जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. झाडांवर पक्षी गाणी गात होते आणि फुलपाखरे फडफडत होती. ती चालत असताना तिला काही विचित्र गोष्टी दिसल्या. सावल्यामध्ये मंद चमकणारे फुले, गाणाऱ्या ओळींसारखा आवाज करणारा एक ओढा आणि चमचमणाऱ्या दगडांचा एक मार्ग जो जंगलात आत पुढे जात होता. लीलाने तो चमचमणारा मार्ग अनुसरला आणि ती एका प्रचंड झाडाजवळ पोहोचली. ते झाड कोणत्याही झाडासारखे दिसत नव्हते. त्याची साल सोनेरी चमकत होती आणि त्याच्या मुळा जणू सापासारख्या वळवळत होत्या. ती आश्चर्याने झाडाकडे बघत होती. तेवढ्यात झाडाने अचानक बोलायला सुरुवात केली. नमस्कार, छोट्या मुली, झाडाने आपल्या गंभीर पण सौम्य आवाजात म्हटले. लीला दचकली आणि तिच्या हातातून वही पडली. तू बोलू शकतो, होय? झाड हसत म्हणाले. मी एल्डोर आहे. मी इथे शेकडो वर्षे आहे. पण फक्त जेव्हा कोणीतरी धाडस आणि जिज्ञासा दाखवतो, तेव्हाच मी बोलतो. लीलाचे डोळे आनंदाने चमकले. तू मला जंगलाबद्दल काही रहस्य सांगशील का? हो, खूप रहस्य आहेत, एल्डोर म्हणाला. पण सध्या एक मोठा प्रश्न आहे ज्यासाठी तुझी मदत हवी आहे. एका शापाने या जंगलाला ग्रासले आहे, जो एका खोडकर जादूगार जोराने दिला आहे. या शापामुळे जंगलातील जादुई प्राणी त्यांचे आवाज आणि शक्ती गमावून बसले आहेत. जर तू मदत करशील, तर मी तुला हा शाप मोडण्याच्या प्रवासात मार्गदर्शन करेन. लीला क्षणभरही विचार न करता म्हणाली, मी नक्की मदत करीन. मला काय करावे लागेल? एल्डोरने सांगितले की तिला 3 जादुई वस्तू शोधाव्या लागतील. गाणाऱ्या फिनिक्सचे, काचेचा पंख, चंद्राच्या प्रकाशाने चमकणाऱ्या कमळाचे, चंद्रप्रकाशातील दवबिंदू आणि प्रतिध्वनीच्या गुहेत लपलेला चांदणीच्या आकाराचा हिरा. प्रत्येक वस्तूला मिळवण्यासाठी एक आव्हान असेल, पण या तिन्ही वस्तू मिळाल्या तर शाप मोडता येईल. पहिले आव्हान, काचेचा पंख. लीलाचा पहिला प्रवास एका सोन्याच्या कुरणाकडे होता जिथे गाणारा फिनिक्स राहत होता. तिने तेथे पोहोचल्यावर फिनिक्स एका ज्वलंत घरट्यावर बसलेला दिसला. त्याचे पिसे सूर्यप्रकाशासारखे चमकत होते. फिनिक्स, लीला म्हणाली, मला तुझा काचेचा पंख हवा आहे, कारण मला जंगल वाचवायचे आहे. फिनिक्सने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, जो माझे गाणे गाऊ शकेल तोच माझे पिसार घेऊ शकेल. तू माझ्या आव्हानाला तयार आहेस का? लीलाने होकार दिला. फिनिक्सने एक सुंदर गाणे सुरू केले. लीला तिच्या बॅगमधून बासरी काढून गाण्याचा सूर वाजवण्याचा प्रयत्न करू लागली. खूप प्रयत्नांनंतर तिच्या चिकाटीने फिनिक्स प्रभावित झाला. खूप छान केलेस, फिनिक्स म्हणाले आणि त्यांच्या पंखांतील एक चमचमणारा पिसार तिला दिला. हे घे आणि पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. दुसरे आव्हान, चंद्रप्रकाशातील दवबिंदू. त्यानंतर लीला एका चंद्रप्रकाशित तलावाच्या काठाशी पोहोचली, जिथे जादुई कमळ फुलले होते. पण तिला थांबवण्यासाठी एक चिडका बेडूक रस्त्यात आला. कोणीही कमळाला हात लावणार नाही. बेडूक ओरडला, हे चंद्राचे आहे आणि फक्त हुशार लोकच पुढे जाऊ शकतात. मग मला तुझं कोड विचार, लीला म्हणाली. बेडूक हसून म्हणाला, कोणाला मुळे असतात, पण ती कोणी पाहत नाही. झाडांपेक्षा उंच असते, पण तरी कधीच वाढत नाही. लीलाने विचार केला आणि हसली. उत्तर आहे डोंगर. बेडूक बडबडत बाजूला झाला. ठीक आहे, तुला जिंकलेस. थेंब घे. लीलाने कमळाच्या पाकळीवरून चमचमणारा थेंब घेतला. तिसरे आव्हान, चांदणीच्या आकाराचा हिरा. शेवटी लीला प्रतिध्वनीच्या गुहेत पोहोचली, जिथे हिरा लपलेला होता. गुहेत तिचे पावलांचे आवाज मोठ्याने ऐकू येत होते आणि गुढ फुसफुसण्याचे आवाज येत होते. तिथे एक प्रकाशमान संरक्षक प्रकट झाला. ताऱ्यांसारख्या डोळ्यांसह सावलीसारखा आकृती. हा हिरा मिळवण्यासाठी तुला तुझ्या सर्वात मोठ्या भीतीला सामोरे जावे लागेल, संरक्षक म्हणाला. तेवढ्यात गुहेत अंधार पसरला आणि एक भयानक डरकाळी ऐकू आली. एक मोठा, तेजस्वी डोळ्यांचा काळा लांडगा तिच्यासमोर प्रकट झाला.
लीलाचे हृदय जोरात धडधडत होते, पण तिने एल्डोरचे शब्द ऐकले. खरे धाडस भीतीला ओलांडण्यात असते. मला तुझी भीती नाही, लीला ओरडली. तू खोटा आहेस. लांडगा धुक्यासारखा अदृश्य झाला. संरक्षक हसला. अभिनंदन, लीला. हे घे, तुझा हिरा. शाप तोडणे. तीनही जादुई वस्तू घेऊन लीला एल्डोरकडे परत आली. एल्डोरने पीस, दवाबिंदू आणि हिरा एकत्र करून एक तेजस्वी प्रकाश तयार केला, जो संपूर्ण जंगलात पसरला. त्या क्षणी जंगलातील जादू पुन्हा आली. ओढे गाऊ लागले, फुले नाचू लागली, आणि प्राण्यांना त्यांचे आवाज परत मिळाले. संपूर्ण जंगलाने लीलाचे आभार मानले. एल्डोर म्हणाला, तू खरोखर धाडसी आणि जिज्ञासू आहेस, लीला. आमच्या जंगलाची रक्षक बनून राहा. त्या दिवसापासून लीला जंगलाची रक्षक झाली. समाप्त.